वाशिम तालुक्यातल्या काटामधल्या प्रकाश राठोड यांच्या घराला आग लागल्याने लाखोंचं नुकसान झाले। या आगीत घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीनसह घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय। आई वडिलांवर मुलाला जीवघेणा हल्ला केलेला आहे। वसईत ही धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आई वडिलांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शहरात 5625 कॅमेरे बसवायला आणि त्यासाठी 323 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। 10वीचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये मार्च 2019 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळू शकणार आहे। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज किरणोत्सव सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली आहे। 3 फेब्रुवारीपर्यंत हा किरणोत्सव असणार आहे। केवळ 10 मिनिटं उशीर झाल्याने उत्तर प्रदेशातल्या एटामध्ये मुस्लिम पतीनं पत्नीला फोनवरून तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आपल्या आजारी आजीला भेटण्यासाठी पीडित महिला पतीला 30 मिनिटांमध्ये येते सांगून गेली। विशेष म्हणजे तिचं माहेरही गावातच आहे आणि माहेरी गेलेल्या पत्नीला मिनिटांनंतर पतीनं 40 मिनिटांनंतर लहान भावाच्या फोनवरून तलाक दिला आणि हे ऐकताच तिच्या पायाखालची जमिनीत सरकली। एअर इंडियाच्या एका विमानाचा काही भाग डॅमेज झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तिरुपती विमानतळावरून उड्डाण घेत असताना या विमानाचं नुकसान झालंय। पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका हिंदू महिलेची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। सुमन कुमारी असं त्यांचं नाव असून गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत करण्याचा निर्धार त्यांनी केलाय।